चित्रपट आणि पंतप्रधान नट-नट्यांबरोबर व्यस्त. संजय राऊतांची जहरी टीका. काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय. याबाबत राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. सरकारने आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशात दहशतवादी हल्ला झाला आणि पंतप्रधान प्रचार आणि अभिनेत्यांसोबत व्यस्त आहेत. सैन्याला तुम्ही बघा, काय करायचे ते चांगले झाले तर श्रेय माझे, त्यात चूक झाली तर निर्णय घेतला होता असं म्हणणाऱ्यांना नेतृत्व म्हणत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? संजय राऊत म्हणाले, देशात दहशतवादी हल्ला झाला आणि पंतप्रधान प्रचार आणि अभिनेत्यांसोबत व्यस्त आहेत. सैन्याला तुम्ही बघा, काय करायचे ते चांगलं झाले तर श्रेय माझे, त्यात चूक झाली तर तुम्ही निर्णय घेतला होता, असे म्हणणाऱ्यांना नेतृत्व म्हणत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. पुढे बोलताना म्हणाले, युद्ध करायचे का नाही हा संपूर्ण राजकीय इच्छाशक्तीचा निर्णय असतो. जे होईल त्यांची जबाबदारी माझी असेल असं म्हणणाऱ्यास नेतृत्व म्हटले जाते, जे इंदिरा गांधी यांचे होते. तुम्ही बघा, तुम्हाला संपूर्ण अधिकार दिले आहेत, तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, श्रेय मी घेणार, आणि चूक झाली तर तुम्ही निर्णय घेतला असे म्हणणाऱ्यास नेतृत्व म्हटले जात नाही, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावलाय. तर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.